थोडंसं गॅप सोडा प्लीज, थोडंसं लांब उभे राहा आणि समोरचे प्लीज बाजू व्हा, कारण थेट कॅमेरा तिथे आहे. त्याला तुमची फक्त पाठ दिसेल, आपले प्रेक्षक, आम्ही कॅप्टन आणि मान्यवर दिसणार नाहीये. आपण टॉस करतोय. माझ्या हाईट कमी आहे म्हणून मी ट्रॉफीच्या समोर आहे. चला, विनंती आहे सिऊट विभागातील आपले काही मान्यवर असतील तर आवर्जून सांगतोय की आपण देखील हा क्षण आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील या पर्व क्रमांक 2 आणि या पर्वामध्ये मित्रांनो नक्कीच आपण सांगतोय की नवीन चॅम्पियन या आपल्या SBCL शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ आयोजित SBCL नक्कीच जल्लोष झालाच पाहिजे. मोमेंट टिपले जाणार आहेत, टॉस केला जाणार आहे. 2 कॅप्टन समोर यायचं आहे. चला, नवीन चॅम्पियन सर्व फ्रेम मध्ये येतात ना कॅमेरामॅन? ओके. चला, या स्पर्धेचे प्रणिते तुम्ही देखील विशाल दादांना विनंती असेल आपण देखील या. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सर्व मान्यवरांनी 4 चांद लावले, परंतु विशाल दादांनी जी मेहनत घेतली आणि त्यांच्यावर जे प्रेम कालपासून आम्ही पाहिलं. नक्कीच टॉस केला जातोय. दोन्ही संघांचे संघनायक सर सेनापती उपस्थित आहेत. टॉस जरूर टॉससाठी इथे सज्ज व्हायचं आहे. टॉस केला जाईल. एका बाजूला टीम समर्थ 11 आणि एका बाजूला सिऊट्स चॅलेंजर टेल हेड इज कॉल. आता टॉस जिंकलाय. सुरुवातीच्या मॅच पासून मागे वळून पाहिलं नाही, परंतु या सामन्यामध्ये पाहावं लागतंय कारण तितक्याच ताकदीचा हा सामना आहे. टॉस जिंकलाय. प्रथमतः या फायनलच्या मॅच मध्ये निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंगच घेऊ. स्टार्टिंग पासून आम्ही बॅटिंग घेऊन आलेलो आहे. मला पण माहिती आहे समोरच्या टीमला फिल्डिंगच हवी आहे म्हणून एवढे खुश झालेले आहेत. आम्ही बॅटिंगच घेऊ. आता आत्मविश्वास काय म्हणतोय? लगातार या वर्षी लगातार तीन सिरीज झाला आम्ही सेमीफायनल मध्ये हरलोय. सगळी 16-17 वर्षाची मुलं आहेत, तर सगळ्या टीमचं एफर्ट आहे याच्यामध्ये. सगळी 16-17 वर्षाची मुलं आहेत. कधी ट्रॉफी उचलणार, पण फायनली एक तरी ट्रॉफी आज आम्ही उचलूनच जाऊ. सगळेजण खुश आहेत, सगळ्यांची मेहनत आहे याच्यामध्ये. अगदी 16 संघांचा समावेश. स्वप्न सजवलं 16 संघांनी. साकार होईल चॅम्पियन बनण्याचं एका बाजूला समर्थ 11 संघाचा कर्णधार आपण पाहतोय. आता सिऊट्स चॅलेंजर जे पाहिजे होतं ते मला वाटतंय मिळालं आहे. आणि खऱ्या अर्थाने मॅडम सेमीफायनल किंवा सुपर 8च्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलची जी लढत झाली, या दादांना ना मिसेसचा कॉल आला. मॅच चालू असताना गोलंदाजी करत होते. त्यानंतर जे लक फॅक्टर फिरले ना तिथे मात्र तोड नाहीये. आता ते लक फॅक्टर पुन्हा उघडतील का? नक्कीच ते लक फॅक्टर पुन्हा उघडणार. घरी मॅच बघत आहेत? हो बघत आहेत. म्हणूनच मध्ये मध्ये मिस कॉल येतोय. आता आपण टॉस हारलात, इथून आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. सर्व यंग ब्रिगेड आहे आणि आपल्यात अनुभवी खेळाडू आहेत. तर यंग ब्रिगेडच्या अनुषंगाने आपण त्यांना फलंदाजी करत असताना किती धावसंख्येपर्यंत रोकाल? ही यंग ब्रिगेड आहे तर आम्ही दर शनिवार रविवार यांच्याबरोबरच खेळतो आणि ही यंग ब्रिगेड माझीच यंग ब्रिगेड आहे. म्हणजे यांना मी प्रयत्न करू 50च्या आतमध्ये रोखण्याचा, कारण त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत. जसं श्रीलेश झाला, हेमंत झाला, नंतर अथर्व झाला, तर त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर पण आम्ही प्रयत्न करू 50च्या आतमध्ये रोखण्याचा. म्हणजे त्यांचे धागे दोरे सर्व तुम्हाला माहिती आहेत. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं काल या स्पर्धेचा अगदी थाटामाटामध्ये आपण उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर जे 8 तास विशाल दादांनी केलं त्याला आपण सर्व संघांनी प्रतिसाद दिला. सर्व प्रेक्षकांनी आणि सिऊटवासियांनी जो प्रतिसाद दिला, या आयोजनाबद्दल एकत्रितरित्या काय सांगशील या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना? नक्कीच हे आयोजन एकदम टॉप क्लास होतं. टॉप क्लास म्हणजे जे WXYZ आणि KF बॉईज त्यांच्यामधला एक आणि एक प्लेयर, तो सकाळी 7 वाजल्यापासून ते मला वाटते पहाटे 5:30 वाजेपर्यंत इथे ग्राउंडवर पाणी मारणं सर्व करणं त्या प्लेअरने केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही मेहनत सर्व प्लेअर. पडद्यामागचे हिरो कोण असतील? चला, जे पडद्यामागचे हिरो आहेत ना ते आता फ्रेम मध्ये आलेच पाहिजे. चला
चिल्या चल सर्वांना पुढे चिल्या या, सर्वांनी तुझी पुढे. टीम घेऊन ये चल. नक्कीच जावेद सर असतील, चला लगेच या. मुकेश चेतन, सर्व केप बॉईज, मुकेश, पहा नाव घ्यायला लावू नका. आणि आज आम्ही आल्या आल्या चेतनला प्रश्न विचारला की तू मैदानामध्ये उशीर का आलास, तर म्हटलं सकाळी 5:30 वाजता गेलोय. मैदानामध्ये काय केलं त्याला अर्थ नाही आहे, परंतु त्याने जी मेहनत घेतली आहे, अगदी झाडू मारल्यापासून या सर्व पडद्यामागच्या हिरोसाठी त्यांचा सन्मान तर आपण करणारच आहोत, परंतु या फ्रेममध्ये ते देखील दिसले आहेत. आणि खऱ्या अर्थाने इथेच आपल्या मॅडम उपस्थित झाल्यात. मॅडम व्यासपीठावर नको, तर या स्पर्धेबद्दल आणि या पूर्ण माहोलबद्दल जो प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल आपलं थोडक्यात मार्गदर्शन या आपल्या सर्व खेळाडूंना करा. शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने खरं तर सालाबादप्रमाणे यावर्षी आमचे या ठिकाणचे यंग नेतृत्व विशाल विचारे यांनी ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि सातत्यानं कार्यक्रम विशालचे चालू आहेत. अतिशय उत्तम प्रमाणे नियोजन आणि छान असं कार्यक्रम घेतात. विशाल तरुण असल्याकारणाने तरुण मुलांना काय हवं आहे बरोबर विशालला कळलेलं आहे. त्याच्यामुळं खरोखर मी विशालचं या ठिकाणी कौतुक करते. आणि आजच्या ह्या टुर्नामेंट चाललेलं आम्ही जर वेळेस आणि प्रत्येक कार्यक्रम पाहतो त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये नियोजन असतंय आणि सगळ्यांची त्याला साथही असते. आमच्या सर्वांची या ठिकाणी साथ आहे. आता आमचे हे दोन्ही जे युवक आहेत, दोन्ही टीम खेळतात ते आमच्या आहेत. दोन्ही सांगलीवाले आहेत, मी सांगलीवाले आहे. त्यामुळं दोघांना बरोबरीच्या तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत आणि दोघं चांगले खेळा या ठिकाणी मी एवढंच सांगते. आपल्या दोघांना या ठिकाणी शुभेच्छा आणि विशालच्या चांगल्या कामाला सगळ्या आमच्या नेहमीच शुभेच्छा आशीर्वाद असतात. विशाल आपल्याला सोबतच राहायचं आहे, सोबतच करायचं आहे. कसं असतं या ठिकाणी जरी आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असलो तरी हे सेक्टर घडवायला, ह्या सेक्टरच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सगळे एकत्र असतो आणि आम्ही नेहमी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाचा आपण उल्लेख केला, परंतु प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी इथे आलाय आणि खऱ्या अर्थाने विशाल दादांवरचं हे प्रेम आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो मी सांगतोय अशी एकमेव स्पर्धा आहे या व्यासपीठावर आपल्या विभागामध्ये पक्षाचा नाही तर या सर्व जनतेचा विचार विशालदादांनी केलाय. आणि विशालदादांनी जे आयोजन केलंय ना त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण मैदानावर, आपण व्यासपीठावर असं नसतं व्हा आणि ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते इथे मैदानावरच राहतील. आणि फलंदाजाची जोडी आपण देखील लगेच इथे सज्ज करा. कोणी कुठे जाऊ नका, लगेच आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या मेगा फायनलच्या लढतीला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. तसेच मी विनंती करेन WXYZ आणि के बॉयज यांच्या दोघांपैकी एक प्रतिनिधी गिरीश बाबू इकडे यायचं आहे जरा. बाबू आणि अजून एक मी उल्लेख जरूर करेन मित्रांनो, हे जे दोन टीम्स खेळताना दिसतात ना फायनलमध्ये त्यांना ह्या मैदानाचा आशीर्वाद आहे. कारण हे दोन्ही जे संघ आता फायनलमध्ये आलेत ते दोन्ही संघ प्रत्येक शनिवार आणि रविवार इथं सराव करत असतात आणि ह्या मातीत खेळणारे हे दोन संघ या मातीने त्यांना आशीर्वाद दिलाय, धरणी मातीने त्यांना आशीर्वाद दिलाय आणि इथपर्यंत येऊन टेपले या दोन्ही संघ. आणि मी कौतुक करतो WXYZ टीम असेल, के बॉयज असतील, आपला एक प्रतिनिधी मला हवाय. नक्कीच अमरदादा थोडक्यात थांबवतोय. एक प्रश्न विशाल दादांसाठी असेल. विशाल दादा, एक मी शेवटचा प्रश्न विचारतोय. आता तुम्ही म्हटलं की WXYZ ही तुमची आणि के बॉईज हे सर्व तुमचे साथीदार तुमच्या सोबतीला आहेत. सर्वांना आपण बक्षिसं देणार आहोत, परंतु या दोन टीम आहेत ना स्पर्धेतून बाहेर गेल्यात, तर त्यांच्यासाठी काय विशेष सरप्राईज असेल ज्यांनी मेहनत घेतली आहे आणि स्पर्धा तुमची अगदी या नवी मुंबईमध्ये नाही तर अख्खा देशामध्ये ब्रँड झाले आहे, ब्रँड. त्या दोन्ही टीमसाठी आणि त्या सर्व प्रतिनिधींसाठी तुमच्याकडून काय सरप्राईज गिफ्ट देणार आहात? आपण सरप्राईज म्हटलात ना, मग ते सरप्राईज राहणार. पहा, सरप्राईज मध्ये आम्ही दोन समालोचक पण पाहिजे, कारण आम्हाला ठीक आहे. आपण थोडक्यात हा सोहळा जरूर बाबू दादा, सर्वांचा लाडका बाबू दादा,
हे बघ, लग्नाचे बायकोचे प्रश्न विचारणार नाही. हे बघ, काही नाही बोललास ना, फक्त आय लव्ह यू बोल, मी खुश होईन. तर चला, कोणाचं मनोगत घ्यायचंय? बाबूदाचं ना? नाही, नंतर आपण घेऊच. जावेद, जावेद या. जावेद, लाजू नको रे, पोरगी नाही दाखवत तुला, ये लवकर. ठीक आहे, चला आपण जरूर सामन्याला सुरुवात करणार आहोत. थोडक्यात हे आपण 16 पार पडणार आहोत आणि लगेच सर्वांच्या भेटीला 16 संघांमधून 2 संघ येणार आहेत आणि मेगा फायनलची लढत अगदी थाटामाटामध्ये आपण जरूर पार पाडणार आहोत. या फायर शो साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणीही चॅम्पियन होऊ दे, परंतु इथे क्रिकेट हा विजय हा क्रिकेटचाच होणार आहे. वाजव रे डीजे वाल्या, गाणी वाजव, थोडासा मंत्रमुग्ध करून टाक. थँक्यू. चला, फोटो सेशन झालं असेल तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. कारण आज जरी संडे असला तरी देखील उद्या सोमवार आहे आणि सर्वांना जॉबला जायचंच आहे. त्यासाठी चला लवकर. चला, तर नक्कीच थोडंसं क्षमस्व. आपण फक्त सुनीताताई देशमुख मॅडम यांचंच नाव घेतलं. सरचिटणीस आहेत. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत दिलीपजी चव्हाण साहेब, जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यानंतर आदरणीय जिल्हाध्यक्ष तांबे साहेब आहेत, जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर तालुका अध्यक्ष सिऊट्स विभागाचे दिनेशजी बांगर साहेब आहेत. आणि त्याचनंतर तालुका सचिव पलांडे साहेब आहेत. तर विनंती आहे विशाल दादा, आपण लगेच व्यासपीठावर या. या मान्यवरांचा सन्मान ठीक आहे, सन्मान आपण नंतर करू. चला मित्रांनो, आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते अगदी आपण फायनल मॅचचा टॉस केला, आवर्जून त्या या स्पर्धेला उपस्थित राहिल्यात अशा सर्वांच्या लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या सरचिटणीस आहेत आदरणीय सौभाग्यवती सुनीताताई मॅडम देशमुख यांचा सन्मान करायचा आहे. आणि विनंती असेल या स्पर्धेचे प्रणेते विशाल दादा, आपल्या शुभ हस्ते आपण जरूर हा सन्मान करावा. चला कॅमेरामॅन, स्टेजवर एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मान्यवर उपस्थित झालेत. पुढचा सन्मान असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष दिलीपजी चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं इथून विशालदादांनी ठसा उमटवलाय. त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय श्री तांबे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर सिऊट्स तालुका अध्यक्ष दिनेशजी बांगर साहेब,
यांचा सन्मान देखील केला जातोय. तसेच सिऊर्स तालुका सचिव पलांडे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण आलात, या स्पर्धेला 4 चांद लावले आणि आमच्या व्यासपीठाची जी शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, मॅचला जशी सुरुवात होईल तसंच आपल्या करावे गावचा गोड आवाज आणि आपल्या खराच दोस्तीतल्या दुनियेतला राजा आपण पाहिलं तर अमरदादांचा आवाज जरूर आपल्या समवेत पाहायला मिळेल. की नक्कीच आग्रह आहे मॅडमचा की अमरदादांचा आवाज त्यांना ऐकायचा आहे, परंतु कालपासून आमचा आवाज थोडा बसलाय. धन्यवाद विजय. एक बेलापूर गावचा जबरदस्त गोड आवाज, चांगलं व्यक्तिमत्व, त्याच्या माध्यमातून चांगलं विश्लेषण केलं गेलं. मित्रांनो, थोडं दिवस रात्र चाललेली ही स्पर्धा 16 संघांनी सहभाग घेतला. कडवी झुंजदिरी आता शेवटचे 2 संघ मिळालेत, सीवूड चॅलेंजर्स आणि समर्थ 11. स्वप्न होतं लहानपणीचं माझ्या सोबत प्रत्येकाचं, हातात बॅट आणि पाठीवर नाव असलेली जर्सी घालून मिळवायचं. उन्हाला, पावसाळा आणि हिवाळा फक्त आणि फक्त क्रिकेटशी जोडून राहायचं. चला तर मित्रांनो, आपण आता जुड्या शेवटच्या फायनलच्या अंतिमच्या सामन्याला आणि आपण मनमुराद आनंद लुटूया या सामन्याचा. आपण बघताय, आपण अनुभवताय सी वुड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग सीझन 2 पर्व 2 शेवटची अंतिम भैरवी लढत सी वुड्स चॅलेंजर्स वर्सेस समर्थ 11. आणि जोरदार टाळ्याने या सामन्याला सुरुवात होते. प्रेक्षकांनो, जरा ही स्पर्धा आवडली असेल, विशाल विचार यांची मेहनत आवडली असेल, WXYZ टीमची मेहनत आवडली असेल, केप बॉयची मेहनत आवडली असेल तर निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांनो. आणि प्रोत्साहन ठेवलाय मेडन ओव्हरसाठी आणि षटकात 3 विकेट जर घेतले तर बेलोटे सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, दोन्ही संघांसाठी असेल ते. 4 ओव्हरची मॅच सामन्याला सुरुवात होतीये. धडाकेबाज फलंदाज हेमंत वाकसे, त्याच्या जोडीला मदतीला साथीला श्रीलेश ऑन नॉन स्ट्राईक एंड आणि गोलंदाजी सुरुवात करेल अनुभवी गोलंदाज अमित. सीवूड चॅलेंजर संघाचा हा एका धडाडीचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार सज्ज. 2 संघ खेळताना दिसत आहेत. मातीत खेळणारे दोन्ही संघ, सॅटर्डे संडे या मैदानात खेळणारे दोन्ही संघ, या मातीने ह्या मैदानाने त्यांना आशीर्वाद दिलाय आणि फायनल मध्ये येऊन ठेवलाय. आणि फायनल मध्ये पहिला चेंडू डिलिव्हर केला आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट, ब्रिलियंटली एक्झिक्युटेड, जस्ट स्टीअर्ड इट डाऊन टू द कव्हर सीरीज फॉर द 4 रन्स. आणि चौकार आणि ह्या सामन्याची प्रारंभ सुरुवात होताना दिसतंय. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फॉर द हेमंत वाकसे अँड समर्थ 11. एक्सलंट स्टार्ट फॉर दिस मॅच. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते ह्या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना. आणि अजून एक दर्जेदार फटका. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय दण दण करत सीमारेषेच्या पार. अजून एक चौकार येतो. बॅक टू बॅक 2 फोर्स, ब्रिलियंटली हिट. यस डी जे राम. आणि हा चेंडू डिलिव्हर केलाय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणि बिटवीन द ओव्हर्स आपण एक षटक संपला ना तर सामना पंचांना मी विनंती करेन, एक षटक झाल्यानंतर सामना फक्त 1-2 मिनिटासाठी आपण थांबणार आहोत. ताई थोडा वेळ थांबायचा आहे, रिक्वेस्ट असेल, फक्त 1 ओव्हरसाठी थांबायचा आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे. एक षटक संपला ना का थोडा 1-2 मिनिटाचा थोडासा एक छोटासा आपण पॉज घेणार आहोत. आणि हा चेंडू खेळून काढलाय. अजून एक चौकार. जबरदस्त खेळ खेळत असताना या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तीन चेंडू मध्ये 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 6 चेंडूत 6 चौकार मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून दिलं जाईल. 3 चौकार तर आलेत आणि हा 4था चौकार
येणार नाहीये. जड आहे सर ते. 6 बॉलमध्ये 6 चौकार खूप कमी बघायला मिळतात. पारितोषिक का थोडंसं अजून तुम्ही विचार करून ठेवा. अजूनही चान्स आहे. प्रोत्साहन द्या, चांगलं प्रोत्साहन द्या. श्रीलेश स्ट्राईक एंडला आहे. एकच धाव मिळाली मागील चेंडूवरती. धावसंख्या 14. कठीण आहे, इम्पॉसिबल नाहीये, पण थोडंसं कठीण म्हणता येईल. 6 बॉल 6 चौकार, कारण दर्जेदार गोलंदाज फायनलचा सामना अंतिम लढत आहे आणि दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू आहेत. गोलंदाज देखील ताकदीचे आहेत आणि सिवूड चॅलेंजर्स तर म्हटलं ना तर जमेची बाजू, भक्कम बाजू गोलंदाजी आहे त्यांची, प्लस पॉइंट आहे. आणि हा चौकार, अजून एक चौकार येतोय. आम्ही त्याची महागडी गोलंदाजी ठरतीये ह्या सामन्यात. आणि जो अजून एक चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू शेष आहे. पंचांच्या माहितीसाठी आम्ही त्याच्या खात्यातील कोट्यातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो. आणि ह्या चेंडू नंतर आपण ज्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे त्याला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. कैलास वसे, मंदार हुमणे यांच्या स्मरणार्थ आयोजलेली ही स्पर्धा, मित्रांनी आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना त्यांच्या स्मरणार्थ आयोजलेली ही स्पर्धा मित्रांचा आपल्या मित्रावर असलेलं प्रेम दर्शवतं. मला इथं कविता आठवते अनंत राऊत सरांची. मॅडम अनंत राऊत सर एक जबरदस्त कवी आहेत. त्यांची कविता आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही कधीही तुझी, वाट चुकणार नाही जन्मभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्रांनो, ही मित्रांची दुनियादारी आहे आणि या मित्रांनी आपल्या मित्रासाठी वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली. आणि स्कोर पोहोचेल हेमंत, डोंट वरी. 1 ओव्हर नंतर आपण मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतो, डोंट वरी. ओव्हर झाले आहे. धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवते 19. आणि सर्व मान्यवरांना आणि खेळाडू रसिकांना विनंती असेल ज्याच्या स्मरणार्थ ही आपण स्पर्धा आयोजित केल्या त्याला 2 मिनिटं उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आहे. कारण सामना संपल्यानंतर मला माहिती आहे सर्व प्रेक्षक वर्ग आणि मान्यवरांना देखील घाई असेल, म्हणूनच आपण ह्या श्रद्धांजली 2 मिनिटं उभा राहायचा आहे. पहा प्रेक्षकांनो, ज्यांच्या डोक्यावर टोप्या आहेत ना त्यांनी काढायच्या आहेत. जसा एक साथ सावधान म्हटलं जाईल तसं आपल्याला स्तब्ध उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती. या आपल्या लाडक्या कैलासवासी मंदार हुमणे दादांना आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आदरांजली दिली, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाकडे आणि पुन्हा एकदा आपल्या समोर अमरदादांचा आवाज झलकला जाईल. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 19. थोडासा व्यत्यय आणला होता मी शेवटच्या चेंडूवरती. दिलगिरी व्यक्त करेन हेमंत, खास करून स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचला त्याबद्दल समस्व असेल. धावसंख्या 19. थोडा मित्रप्रेमात वाहून गेलो होतो. थोड्याशा आठवणी जाग्या झाल्या होत्या सर्वांच्या आणि मी देखील माझ्या दुसऱ्या मित्राच्या आठवणीत गेलो होतो. तुमचा देखील मी क्षमस्व असेन. आमच्यातला देखील एक मित्र असाच आम्हाला सोडून गेला, त्याच्या देखील आम्हाला आठवणी थोड्याशा उजागर झाल्या. कांचन तांडेल त्याचं नाव. मला त्याचे थोडंसं एक बॅकफ्लॅशमध्ये गेलो होतो, सॉरी. चांगला फटका सजवला होता, परंतु काय झेल टिपलाय, जबरदस्त, माइंड ब्लोईंग. धक्का क्रमांक इथून लागला जातोय. पहिला डे धक्का डीजे. पहला विकेटचं पतन. अमरदादा, हर वक्त जीतने का जज्बा होना चाहिए. किस्मत बदले या ना बदले, पर समय जरूर बदलता आहे आणि या दोन संघांनी ते करून दाखवलंय. एकाने 44 डिफेंड केल्यात, एकाने 47 डिफेन्स केल्यात आणि ते करून दाखवत असताना आम्ही काय इथपर्यंतचा प्रवास केलाय तेच या दोन संघांनी दाखवलंय. आणि म्हणून मला थोडक्यात आठवण आली या शब्दांची आणि हे शब्द मांडावेसे वाटले.
आपण ह्याचसाठी तिथं उभा आहोत विजय. आपली नियुक्ती ह्याचसाठी झाली. आपल्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन झालंच पाहिजे, ते आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि हासला लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला गेला ना तरच आपलं कार्य सफल होतं, असं माझं म्हणणं आहे, वैयक्तिक मत आहे. चला सामन्याकडे लक्ष वेधतोय. सामन्यापासून दूर नेणं चुकीचं ठरेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे केडी 20 आणि जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख शिवसेना प्रकाश पाटील साहेब यांचे इथं आगमन होत आहे. मी सहर्ष शब्द सुमनाने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. तसेच अतुल कुलकर्णी सर विधानसभा प्रमुख यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. तसेच उपजिल्हा प्रमुख एकनाथ दुखंडे साहेब यांचं देखील तिथं आगमन झालंय. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. तसेच माजी नगरसेवक श्री विशाल ससाने साहेब यांचं देखील त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. तसेच सिंग साहेब यांचं आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. हा शामियाना आपल्यासाठी उभारला मित्रांनो, आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान्यवरांचा इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल. हे सर्व परिश्रम आहे विशाल विचारे यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं, आणि हे परिश्रम फळ मिळताना दिसतंय. आपण अंतिम टप्प्यात आहोत. विजय स्पर्धेबद्दल बोलायचं झालं ना, ही स्पर्धा आणि हा सगळा तामझाम दिसतोय ना, एवढा जो खर्च आहे, 16 संघांना टी शर्ट्स, या चमचमत्या ट्रॉफ्या, एवढी पारितोषिक, हा खर्चाने केलेली आयोजन केलेली टुर्नामेंट आहे. त्यासाठी विशाल दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षक तुमचा प्रतिसाद इथे झालाच पाहिजे, कारण आपण पाहतोय हे मंच आपल्यासाठी उभारलं गेलं आणि या मंचावर कित्येक मान्यवर आले. ते आले नाही तर त्यांनी जरूर विशाल दादांच्या पाठीवर छाप सोडली, कारण तो जे करतोय ना ते खूप सुंदर आहे आणि सुंदर कामासाठी प्रतिसाद मिळणं गरजेचं असते. नुकतंच आपण मान्यवरांची मानदेली जरूर पाहिली. त्यानंतर आता लक्ष केंद्रित करूया आपण मेगा फायनलची लढत याच्यासाठी केला होता. 18 हा शेवटचा क्षण अगदी गोड व्हावा आणि त्यासाठी हे दोन संघातील महायुद्ध या रणांगणावर रंगलं जातंय. एक होईल चॅम्पियन आणि एक होईल रनरअप. लगातारच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपये 2100 रुपयाचा पारितोषिक सिंग साहेब यांच्या माध्यमातून. अजून एक जोरदार व्यक्तिमत्व, दर्जेदार क्रिकेटर आणि क्रिकेटवर प्रेम करणार हे व्यक्तिमत्व, तसेच आदरणीय मिलिंद दादा भोईर यांचं आगमन झालं आहे. मी त्यांचं देखील शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. ही मान्यवरांची मांदी आली आपल्याला विजय 2 दिवस रात्र बघायला मिळते. हे प्रेम आहे विशाल विचारांवरती आणि हे प्रेम आहे या स्पर्धेवरती, म्हणून हे एवढी मान्यवर आपल्याला मंचावरती दिसत आहेत. नक्कीच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस कोण असेल ना तर विशाल दादा. अगदी आम्ही देखील पाहिलं या परिसरामध्ये येताना सर्व, आणि इथे काय घडलंय, नशिबाचा चौकार आलाय. अगदी जमिनीला चातत पुसत हा चेंडू घरंगळत सीमारेषा ओलांडली. मिळाल्या धावा 4. डीजे वैभव. चला चौकार आलाय. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. वाव, अगला वेगळ्या शैलीने खेळ करतोय. काय टायमिंग साधलं जातोय आणि मित्र ते फक्त 1 धाव. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 12 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहिलं 15.50च्या सरासरीने धावसंख्या गाठत असताना 31 धावा धावफलकावर आल्यात. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा स्वीट साऊंड डीजे वैभव. सर्व आपण व्यासपीठावर पाहतोय शिवसेना उद्धवजी बालासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व मान्यवर उपस्थित झाले आहेत. सर्वांचं
या गीताच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा शब्द सुमनाने सरशो स्वागत करूया. जाऊया मैदानाकडे. चेंडू आहे अव्हांतर, कारण पंचांचे हात होते दोन्ही समांतर. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोचला जाईल तो 32 या आकड्यावर. चांगली धावगती प्राप्त केली आहे. एका बाजूला आपण पाहतो ना अमर सर यंग ब्रिगेड आहे आणि एका बाजूला अनुभवी खेळाडू. स्वप्न सर्वांनी 16 संघांनी सजवलं, परंतु सत्यात उतरवत असताना अंतिमच्या टप्प्यामधले इथे मात्र 2 संघ येऊन ठेपलेत. पुढे सरसावून गॅप शोधली. या क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांना देखील टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला प्रयत्न होता. थँक्यू. 4 धावेंची मोहर लागली गेली. धावसंख्या धावफलकावर 3/6, 36 धावा धावफलकावर. मेगा फायनलची लढत शेवटचा क्षण आपण पाहतोय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलोय. पुन्हा एकदा चूक झाली, परंतु शेवटच्या क्षणाला सावरलंय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न होता. 1 धाव आणि 1 या धावसंख्येने 3/7, 37 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात विजय. गोलंदाजीच्या मार्कवर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. वाव, आता मात्र रिकाम्या जागा भरा. गॅप शोधली, मिळाल्या धावा 4-4. हो, थोड्याच दिवसात ISPL आणि नक्कीच आठवण करून देतोय वैभव. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कित्येक आपल्या नवी मुंबईचे हिरे देखील या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतील. फर्स्ट चेक बाउन्स होतोय की डेबिट होतोय पाहावं लागेल, परंतु अडकलाय मधल्या मध्येच. मिळाल्या फक्त धावा 1. धावसंख्या 1 ने वाढेल. 42 धावांचा धावफलक. जबरदस्त. तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर येत असतात ना, त्यावेळेला हेच प्रदर्शन पाहायला मिळतं. नक्कीच एकापेक्षा एक भारी, कारण ही स्पर्धा आहे विशाल दादांची. लय भारी, लय भारी आणि लय भारी. तर मिळाली फक्त 1च धाव आणि षटक संपले क्रमांकाचं 3. 3 षटका अखेरीस धावसंख्या 44. तर विनंती आहे गेट समोर थोडीशी जागा सोडा, कारण कॅमेरा समोर जे छोटे खेळाडू बसलेत ना, जे पुढे खेळणार आहेत प्रेक्षक, ते थोडंसं पाठीमागे बसा झाडाच्या अगदी कट्ट्यावर, कारण आपल्या कॅमेरामॅनला थोडासा अडथळा होतोय. प्लीज. चला, आयोजकांना विनंती आहे एकाने जावा आणि तिथे थोडंसं सूचना करा. चला अमरदादा, शेवटचं षटक जो आपण पाहतोय. धावसंख्या 4/4, 44. 3 षटकांच्या समाप्ती नंतर शिट्ट्या वाजायला सुरुवात झाली आहे. गुलाल कुणाचाही असो, दुर्ला आमचाच उडणार हे सांगतायत सिवडकर. वाव, पायाच्या अगदी मधूनच चेंडूने काढली दिशा, त्यावर झाली दशा. मिळाल्या धावा 4. काय गरज होती का? सरळ बॅटने फटका येत असताना आडव्या रिवर्सचा फटका लगा तो आबाद.
नाही तो फलंदाज झाला बर्बाद. दांडी गुल. धक्का लागलाय. आर्यन आलाय. पुन्हा एकदा यंग ब्रिगेड. चेंडू शिल्लक असतील. चला विनंती असेल अभिनवजी टेमगिरे साहेब कृपया करून आपण व्यासपीठावर या. SBCL च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका खेळायचा होता. फाईन मध्ये स्वतः कर्णधार बंटी दादा आहेत आणि इथून मिळेल ती सिंगल आणि धावसंख्या धावफलकावर 49. अगदी 50 पासून एका धावेपासून मागे आहेत आणि सांघिक अर्धशतक पाहायला मिळेल का? गतीवर स्वार होत असताना रागाने कोणचं भलं नाही केलं हेमंत दादा. रागामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तुला दिलाय परतीचा इशारा. निश्चित विजय. राग कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मित्रा, तर मी त्याला हसत उत्तर दिलं. राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे राग. नवीन फलंदाज विशाल लोखंडे. मागच्या सामन्याचा सामनावीर. गोलंदाजी जबरदस्ती करामत केली होती. तो फलंदाज येतोय. यस विजय. सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच का ठरला होता. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याला पाठवलंय परंतु त्याची देखील मधला दांडा उडवला आणि त्याला देखील शून्याचा चष्मा गाळून तंबूमध्ये पाठवलाय. हॅलो विकेट. एक लेग बाईज होता. अच्छा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 500 रुपयाचा मानकरी झालाय गोलंदाज. एका षटकामध्ये 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय बेलोटे साहेब यांच्याकडून. आणि हा देखील मित्रांनो धावचीच्या माध्यमातून बाद झालाय. सांघिक यश आहे परंतु बेलोटे साहेबांच्याकडून नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. षटक संपलंय. चौथं. 4 षटकां अखेरीस 49 आणि लक्ष असेल 50 धावसंख्येचं. आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. छोटीशी विश्रांती मित्रांनो, कारण स्पर्धा आहे दमदार पाहायला मिळते. कुणे कुठे जाऊ नका, पाहत राहा. मेगा फायनलच्या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तत्पूर्वी मात्र आपण ऐकूया DJ रामच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आम्हा आगरी कोल्यांची नव्हे तर सर्व मराठी माणसांची माय माऊली एकविरा माऊलीची आठवण करून देणारा संगीत इथे वाजवला गेला. नक्कीच या गाण्याचे बोल आपण ऐकलेत ना, फक्त माऊलीचं नाव जरी आलं ना तर प्रत्येकाचं मन मात्र प्रफुल्लित होत असतं. आणि तीच आठवण इथे DJ रामच्या माध्यमातून जरूर एकदा DJ रामसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कालपासून सर्वांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक घटकासाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत. चला सलामीची जोडी.
हॅलो, चला स्पर्धा दमदार पाहायला मिळते आणि नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये नवीन उपक्रम घेणार आहोत. प्रेक्षकांसाठी देखील इथे जरूर मनोरंजन करण्यासाठी विशालदादांनी जे प्रयत्न केले आहेत त्याला चार चांद लावण्यासाठी आपण जरूर जाणार आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उल्लेख जरूर करतोय. सर्व संपन्न अशी ही स्पर्धा आहे. मैदानाच्या चौफेर फक्त आपले सर्वांचे लाडके प्रेक्षक मायबाप दिसत आहेत आणि या स्पर्धेसाठी मित्रांनो जसा पहिला चेंडू रिलीज होईल टाळ्यांचा आवाज तर झालाच पाहिजे, हो की नाही? चला टाळ्या झाल्याच पाहिजे. निश्चित विजय. आणि हा जाणकार प्रेक्षक वर्ग आहे. सिवूडचा हा प्रेक्षक वर्ग क्रिकेटचा चाहता आणि तेवढाच हुशार आणि जाणकार आहे. पहिला चेंडू डिलिव्हर केला विशालच्या माध्यमातून. 50 धावांचा पाठलागाला सुरुवात होती आहे. रोहनच्या माध्यमातून एक धावसंख्या धावफलकावरती गणली गेली आहे. एका धावेने या धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होती आहे. रोहन आणि आकाश सारंग ही जोडबोली मैदानावरती दिसतीये. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक ब्रिलियंटली केप्ट अथर्व. वेगावरती स्वार गोलंदाज आहे. दिशा हरवला होता मात्र तेवढाच ताकदीचा यष्टीरक्षक आहे अथर्व. त्याच्या माध्यमातून ब्युटिफुली कलेक्टेड दॅट डिलिव्हरी. मात्र व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होतीये. 2 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. विशाल लोखंडे आणि हा चेंडू टॅप केला आकाशने. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू हातात चिटकतो यांच्या. काय क्षेत्ररक्षण होत या शेवटच्या सामन्यामध्ये फेविकोल लावून आलेत ते. नाही, आत्मविश्वास एवढा उंचावला ना त्यांचा. जोश, बॉडी लँग्वेज बघा, त्याची देहबोली बघा. प्रत्येक क्षेत्ररक्षक योग्य जागी व्यवस्थित जातोय. आणि आता मात्र दोन क्षेत्ररक्षकामधलं गॅप भेदलं जात आहे रोहनच्या माध्यमातून. या 2 मातमकर फलंदाजांमधून चांगली फलंदाजी या स्पर्धेत बघायला मिळाले आपल्याला. आणि ह्या सामन्यात आता रोहन याने पहिला चौकार टोलावलाय. या चौकारणीशी संघ पुढे सरसावलाय. सिवूड चॅलेंजर 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड, 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. विशाल लोखंडे आता मात्र एक यथोचित मारा ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम चेंडू. नवीन नौका गोलंदाज आहे, वयाने कमी आहे, त्याच्या समोर एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्या अनुभवी फलंदाजाला बांधण्यात यश मिळत आहे. आणि हा चेंडू आता मात्र अण्णा नावाने प्रचलित असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. श्रीतीज अण्णा नावाने आम्ही हाक मारतो त्याला. विशाल लोखंडे याचा फुलटॉस प्रकारचा चेंडू तो गाईड करायचा होता फाईन लेग मध्ये, पण टिक्सा एक्झिक्युट करता आला नाही. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. पुढील चेंडू घेऊन सज्ज आकाशसाठी. लगातारचे 2 सामनावीरचं पारितोषिक पटकावणारा फलंदाज स्ट्राईकला आहे. आणि हा चेंडू आता मात्र ब्लॉक मध्ये डिलिव्हर केला. चांगला चेंडू. आकाश सारख्या फलंदाजाला देखील बांधून ठेवलाय. काय गोलंदाजी होते, काय आत्मविश्वास असेल या गोलंदाजाचा. आणि षटक संपले आणि या षटकात धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 8. ही गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो, या गोलंदाजीसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत. एक आपल्या विभागातील आपल्या प्रभागातील एक नवीन चेहरा उदयमुखास येतोय, चांगला खेळ साकारतोय आणि त्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आपण. एक आपली प्रोत्साहनाची थाप पाठीवरती त्याची पडली ना, निश्चित तो ह्या विभागाचं नाव निश्चितच क्रिकेटमध्ये पुढे नेईल. यस स्पर्धेला आमचं बहुमत आहे. तर नक्कीच या काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे प्रेक्षकांचं मन होतं. आभार असेल काका. तुम्हाला देखील विनंती असेल, आपण ज्येष्ठ आहात, आपण कृपया करून व्यासपीठावर जा. तिथे विशाल दादांनी आम्हाला सांगितलंय की प्रत्येक या आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक या व्यासपीठावर आला पाहिजे. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. तसेच अमोल आईवले सर यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतो. त्यांचे सहकारी राजू सर पण देखील उपस्थित आहे तिथं, त्यांचं देखील मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करेल. मनसे पक्षाची ही धडाडणारी तोफ अमोल आईवले सर यांचं आपल्या मित्रपरिवारासह इथं आगमन होत आहे. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. दरम्यान हा चेंडू टोलावला आहे. सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वळवतोय आपलं. श्रीनाथ याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं तिथं. गोलंदाजच्या बोहळ्यावरती हेमंत वाकसे, स्वतः कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम ऑन टू द बॉलिंग मार्क. त्याच्या समोर एक धडाकेबाज फलंदाज आकाश सारंग.
आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये टोलवला, पण वॉट फिल्डिंग यार योगेश, वॉट फिल्डिंग मॅन, जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि त्याच जागी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. मागील सामन्यात देखील मागच्या सामन्यात सिद्धने देखील तिथं तशाच प्रकारचा चेंडू अडवला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण यार, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एफर्ट दॅट वॉज. टोटली सेव्ह 3 runs फॉर हिज टीम. हेमंत वागसे once again on the bowling mark to रोहन. आणि हा चेंडू आता मात्र कुठलाही चान्स नाही क्षेत्ररक्षकाला. श्यामभाई आणि तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये टोळू लावला हा फटका आणि हा चौकार आहे. चौकार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. धावसंख्या 18. अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शेष शिल्लक बाकी असेल 14. 14 डिलिव्हरीज टू गो. स्टील 32 runs needed. सामना दोलायमान अवस्थेत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगला खेळ साकारताना दिसत आहेत. माघार घेण्याचा मानस नाहीये. आम्ही खेळणार, आम्ही लढणार, आम्ही ह्या ट्रॉफीसाठी लढणार. जी आमची अस्मिता आहे, आमचा गौरव आहे, त्या ट्रॉफीसाठी आम्ही पूर्ण लढा देणार. आणि हा फटका टोलवला आणि केक चौकार. 3 4 साठी 2100 रुपयात सिंग साहेब यांच्या माध्यमातून 2 आल्यात. कॅन ही हिट 8 another 4, 8 another चौकार. अजून एक चौकार आणि 2100 रुपयाची कमाई होईल सिंग साहेब यांच्या माध्यमातून. लगातारचे 2 चौकार आल्यात. धाव संख्या झाली आहे 23. 3 चौकारांसाठी 2100. आणि हा 2100 वाचलेत आणि धाववाचा देखील चान्स होता तिथं. आनंद आणि उत्साह साजरा करत असताना ही सर्व व्यासपीठावरची मंडळी, सिंग साहेब असतील, राजू सर असतील, यांच्या माध्यमातून मित्रांवरती असलेलं प्रेम दिसत आहे. तसेच अजून एक आणखी प्रोत्साहन आहे. लगातारचे 3 विकेट जरी घेतले तरी अजून पारितोषिक असेल. 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 3100 रुपये सिंग साहेब यांच्या माध्यमातून. 3 चौकारांसाठी 2100, 3 विकेटसाठी 3100. बेरुटे सर यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तर 500. यस विजय. तर थांबवतोय आपण अगदी कॅमेरामॅन प्रेक्षकांमध्ये आहोत आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना आपण नक्कीच या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत. संकेत दादा सर्वांचे लाडके, ते फ्रेम मध्ये येणार नाहीत परंतु त्यांचं मनोगत जरूर असेल. आज या सेक्टरमध्ये बऱ्याच स्पर्धा होत असतात. गेली 2 वर्ष आपले मित्र मंदार दादा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सातत्याने होत आहे. यावर्षी देखील विशाल दादा व WXYZ आणि KF बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात अशी साजरी केली गेली आहे. आणि जी समर्थ 11 ही टीम आहे, अशा नवीन मुलांना जी संधी भेटते ना, ती या अशा टुर्नामेंटमुळेच. या अशा टुर्नामेंट याच्या पुढेही होत राहिल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे एक नवीन प्लॅटफॉर्म क्रिकेटर्सना उपलब्ध होईल. धन्यवाद. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही कार्य करतोय, ते फक्त आपल्या परिसरातील या क्रिकेटरांना सन्मान देण्यासाठी. विशाल दादांसाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. सामना ही स्पर्धा आवडली आहे का प्रेक्षकांनो? टाळ्यांचा आवाज येत नाहीये. आलाय. चला ओ टू कॉम्बॉक्स. निश्चित विजय. मागच्या चेंडूवरती सिंगल आलाय. धाव संख्या 25. आता हा बॅकफुटला गेलाय आणि सरळ झुळकाव दिला ऑफ साईडला. एक दर्जेदार फलंदाजाच्या माध्यमातून ऑफ साईडला आलेला हा दर्जेदार फटका. 8 another 4 फॉर्म आकाश बॅट. जबरदस्त फटकेबाजी होतीये. धाव संख्या जाऊन पोहोचले 29. अजूनही 21 धावांची गरज असेल आणि चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत 10. 10ला 21 असं गणित समीकरण येऊन ठेपलाय. कधी फलंदाजी करणारा संघ सीवूड चॅलेंजर संघ वरचढ ठरतोय, तर कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सर्व क्षेत्ररक्षकांच्या मदतीने वरचढ ठरताना दिसतोय. चांगली लढत बघायला मिळते. पुढील चेंडू अजून एक बॅकफुट वरून खेळण्याचा प्रयत्न. कॉर्बेंटचं अपील होते, मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता, त्याने अपील फेटाळून लावलाय
आणि हा डॉट बॉल 9/21 ची गरज. 9 चेंडू आणि अगदी 21. थंडीच्या दिवसामध्ये गरमागरमीचा माहोल, क्रिकेट आहे विजय हे. स्वेटर चादरी सोडून लोक या मैदानावर आलेत. या प्रेक्षकांचा देखील हार्दिक आभार असेल. काय घडलंय, नवा ट्विस्ट, नो बॉल आलाय हा पंजा. पंजा, नो बॉल वरती पण चौकार म्हणजे पंजा येतोय. ह्या 5 धावा मिळतील आणि आम्ही तात्पुरती संधी देतो डीजे ऑपरेटरला. जय श्री राम. जग में प्यारे सिर्फ दो ही नाम, एक शिव और दूसरे राम. आणि हा चेंडू आता मात्र चांगला Wow. डिलिव्हर केला. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज श्यामभाई. मागचा चेंडू खराब डिलिव्हर केला, त्याच्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू चांगला डिलिव्हर केला. त्यांच्यातली त्यांची असलेली केपेबिलिटी दाखवत असताना, त्यांची मानसिकता दाखवत असताना आणि टॅलेंट दाखवत असताना गोलंदाज श्यामभाई. आणि हा फटका टोलावला, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एक धावेने संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या झाली आहे केडी 35, रोनक धावसंख्या 35. आता मात्र चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत 7 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आणि हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळला आहे. फक्त एक धाव. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. 6ला 14 ची गरज असेल. काय सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. विजय हा नक्कीच. विजय आहे या स्पर्धेचा. हा विजय आहे SBL चा, SBCL चा. आणि हा विजय आहे आयोजक विशाल चंद्रकांत विचारे यांच्या परिश्रमाचा. हा विजय आहे KF बॉयच्या मेहनतीचा. हा विजय आहे WXYZ टीम यांचा आणि हा प्रत्येक विभागातील सर्व खेळाडूंचा. कारण ही स्पर्धा, हे आयोजन हे आपलं आहे आणि आपल्यासाठी आयोजलेले ह्या स्पर्धेचा विजय. आणि इथं विजय होतोय सर्वात महत्वपूर्ण क्रिकेटचा आणि या प्रेक्षकांचा, जाणकार प्रेक्षकांचा. त्यांचं मी देखील या स्पर्धेत सहर्ष स्वागत करतोय. आणि हे प्रेक्षक वर्ग आपण लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून बघू शकताय. तुडुंब गर्दी आहे आणि उभा राहायला पण जागा नाही, एवढी प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. आणि हे यश आहे या स्पर्धेचं. इथं उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेला दाद देताना दिसत आहे. टाळ्यांचा आवाज येतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय आणि अप्रतिम सामना आपल्या भेटीस आल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा. विजय. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. अगदी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हे सामने भरवले विशाल दादांनी. पाठीमागचे हिरो, पडद्यामागचे हिरो अगदी WXYZ आणि KF बॉईज. स्पर्धा इथे पुरस्कृत केली गेली, परंतु जी मेहनत घेतली ना, त्यासाठी एकदा नक्की टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणत असतो, संघ येतात, हारतात, जातात, जिंकतात, ते पुढे जातात. परंतु जे आयोजक मेहनत घेतात ना, त्यांच्यासाठी देखील 4 चांद लावण्याचं काम या प्रेक्षकांच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. समीकरण 6-14चं होतं, एक आलंय 5-13. चॅम्पियन होण्यासाठी 16 संघांनी सजवलेलं हे स्वप्न अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये 2 संघ. एका बाजूला यंग ब्रिगेड आपण पाहतोय, समर्थ 11 आणि एका बाजूला अनुभव सीवूड्स चॅलेंजर संघ. कोण होईल विजेता, कोण होईल उपविजेता, परंतु जिंकणार फक्त क्रिकेट आहे, जिंकणार फक्त आयोजक आहेत. वेल सेड विजय. 5ला 13चं गणिती समीकरण येऊन ठेपलं आहे. गोलंदाजी मार्कवर PP प्रथमेश पानसरे. आणखी एक नवोदित चेहरा ह्या विभागातील. शेवटचं षटक हाताळतोय. टेम्परमेंट आहे त्याच्याकडे. ह्या वयात देखील हा षटक हाताळताना दिसतोय. आणि हा मात्र दर्जा आहे आकाश सारंगचा. त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे टेम्परमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याची गरज असते त्याच्याकडे इंटेंट चांगला. ह्या सामन्याच्या उद्दिष्टाने आणि क्लॅरिटी, हे 2 प्राइजलेस डॉलर त्याच्याकडे. आता माहिती आहे, त्याला माहिती आहे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला इंटेंट तसा पॉझिटिव्ह इंटेंटनी खेळताना दिसतोय. आणि एक उत्तम फटका टोलून एक चौकार मिळवला. संघाची धावसंख्या पोहोचवली 41. अजूनही 9 धावांची गरज असेल. स्टील 9 रन्स नीडेड टू विन. 9 धावा, 4 बॉल, 9 धावांची गरज. समर्थ 11. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाहीये. म्हणूनच म्हणतोय, आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच लागली आहे. परंतु हारून जिंकणारा संघ जर पुढे येत असेल तर तो आहे
इथून सिऊड्स चॅलेंजर करून दाखवलंय. इथे काय घडलंय? पंचांचा निर्णय. आणि पंच सल्ला मसलत करून निर्णय देतील. ऍक्शन मध्ये होते की नाही, डेलिब्रेट आहे की नाही, याच्यावरती चर्चा होते माझ्या मते. नक्कीच पंचांशी वाद, संघ डायरेक्ट बाद. आणि इथून दिलाय डिसिजन डेलिब्रेट. डॉट बॉल. Dot नवा ball. ट्विस्ट आलाय, नवा ट्विस्ट. आत्मविश्वास पहा, एका डॉट बॉलने आत्मविश्वास समर्थ 11चा वाढलाय. 3 चेंडू 9 धावा. वा क्या बात आहे. 2 चौकार येणं गरजेचं आहे. 3 बॉल 9. व्हॉट अ मॅच मॅन. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. अप्रतिम. म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ जर आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. निश्चित विजय. 3 मध्ये 9. पिन ड्रॉप सायलेन्स. व्हाईट बॉल. एक चूक पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यासाठी भाग पाडते, परंतु अजून संधी आहे. 3 मध्ये 8 म्हणजे 2 चौकार महत्वाचे असतील. निश्चित विजय. एक चेंडू मात्र आता. पुढचा चेंडू आता डिलिव्हर केला आणि चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथं. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ते श्रीनाथ. वन्स अगेन ही इज ॲन ऍक्शन. मागील देखील एक चौकार अडवला होता, आता पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसतोय. काही क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून. श्रीनाथ आता मात्र 2 चेंडू आणि 7 सर्व धावा. प्रेक्षकांची मनं या यंग ब्रिगेडने जिंकली आहेत. आम्ही का रविवारी सराव करतो सातत्याने, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र मैदानामध्ये दिलंय. चला 2 मध्ये 7. करो या मरो, डू ऑर डाय. इथे चौकार आला ना, चौकार, तर नक्कीच दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या फासल्या ना फासफूस होतील. निश्चित विजय. 2 चेंडू आणि 7 धावा. पीपी ऑन द बॉलिंग मार्क. आणि हा फटका टोलवलाय आणि हा चेंडू अडवला गेलाय. फक्त 1 धाव. आता याचा अर्थ काय, जर गोलंदाज चुकी करत नाहीये तर रुको सबर करो, रुको सबर करो खिलाडियो, रुको सबर करो. व्हाईट मध्ये चौकार आला ना तर डोक्यावर हात मालायची पाली येईल. म्हणून थांबा. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाहीये तोपर्यंत विजय कोणाचा हे ठरवलं जात नाहीये. निश्चित. आणि दोन्ही संघाच्या चाहत्यांना विनंती असेल, कोणीही हरो कोणीही जिंको, पूर्ण रिझल्ट झाल्याशिवाय कोणीही आतमध्ये जाऊ नका ही विनंती असेल. प्लीज आतमध्ये राहायचं आहे सर्वांनी, मैदानाच्या बाहेर राहायचं. कोणीही विनंती असेल सर्वांना नाचण्यासाठी कारण संधी शेवट दिली देखील जाईल. गोल झाला पाहिजे ही आमची अपेक्षा आणि इच्छा आहे. स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. नवीन चॅम्पियन ठरलाय समर्थ 11 आणि रनर अप ठरलाय तो सिऊडच्या. बक्षीस समारंभ देखील थांबायचा आपण. ही स्पर्धा आपल्यासाठी आयोजलेली होती. 2 दिवस चांगला प्रतिसाद बघायला मिळाला तुमच्या माध्यमातून. शेवटचे चित्र देखील आपल्या उपस्थितीत जर झालं बक्षीस समारंभ तर अजून आम्हाला आनंद येईल. म्हणून मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आणि प्रेक्षकांना बक्षीस समारंभासाठी थांबायचं आहे.